आकाशवाणी औरंगाबाद. हर्षवर्धन दीक्षित ठळक बातम्या देत आहे. राज्यसभेच्या गुजरातमधून रिक्त होणाऱ्या 3 जागांसाठी आज मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी तसंच काँग्रेसमधून बाहेर पडलेले बलवंतसिंग राजपूत हे 3 उमेदवार निवडणूक लढवत असून काँग्रेसतर्फे पक्षाचे सरचिटणीस अहमद पटेल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सरदार सरोवरामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी गेल्या 12 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना पोलिसांनी रुग्णालयात हलवलं आहे. पाटकर आणि इतर 11 कार्यकर्त्यांनी गेल्या 12 दिवसांपासून मध्य प्रदेशात धार जिल्ह्यात चिखलदा इथं उपोषण पुकारलं आहे. या सर्वांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. पत्रकारांची विश्वसनीयता पणाला लागली असून आपली मतं दुसऱ्यांवर थोपवण्याची प्रवृत्ती वाढली असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेत आयोजित इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जबाबदार पत्रकार या विषयावर ते बोलत होते. पत्रकारिता माध्यम जाहिराती की बातम्या या कात्रीत अडकलं असल्याचं सांगतानाच जाहिरात आणि बातम्यांचा समतोल साधूनच या व्यवसायात तग धरता येतो असं ते म्हणाले. औरंगाबाद शहरातलं संत एकनाथ रंगमंदिर येत्या 15 ऑगस्टपासून बंद ठेवून दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं आश्वासन महापालिकेचे आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी दिलं आहे. नाट्यमंदिराच्या दुरावस्थेसंदर्भात सामाजिक प्रसार माध्यमातून झालेल्या टीकेनंतर आमदार संजय शिरसाट यांनी नाट्यगृहाची पाहणी करून दुरुस्तीसाठी आमदार निधीतून 20 लाख रुपये देण्याची घोषणा केली. आमदार सतीश चव्हाण यांनीही महापौर भगवान घडामोडे यांना निवेदन देऊन नाट्यगृह दुरुस्तीची मागणी केली आहे. राज्यातल्या 144 पोलीस उपनिरीक्षकांच्या गडचिरोली परिक्षेत्रात बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाअंतर्गत कार्यरत 10 तर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत 2 उपनिरीक्षकांचा समावेश आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.